तर आज मी दुपारच्या जेवणासाठी मोड आलेल्या मटकीची अगदी छान चवदार टेस्टी अशी भाजी बनवली। ह्या मटकीच्या उसळीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। ही उसळ फक्त आणि फक्त वाफेवर तयार होती, पण खायला मात्र इतकी टेस्टी आणि चवदार असते। इतर मोड आलेल्या कडधान्यापेक्षा ना मटकीची उसळ खूप छान लागती, चवदार असती, हेल्दीसुद्धा आहे। तर बघू शकता अगदी सिंपल पद्धतीने मी ही मोड आलेल्या मटकीची उसळ आज केलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा। हे बघा छानपैकी अशी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पाहू शकता ही 250 ग्राम मटकी आहे, अंदाजे पाव किलो। कधीही मटकीची उसळ खाऊ वाटली की मी अशाच पद्धतीने करते सिंपल। आणि याची रस्सासुद्धा होतो, म्हणजे रस्सा भाजीसुद्धा होती शेंगदाणे लसूण लावून। कांदा, टमाटर आणि मिरची हे एकत्रच कट करून ठेवले। काय झालं, मी आईला सांगितलं होतं कट करून ठेवायला, मी थोडे कामात होते, पण आईने असं एकदमच करून ठेवलं। आणि थोडीशी कोथिंबीर, काही हरकत नाही, आपल्याला मिक्सच करायचे। कढईमध्ये तेल तापत ठेवले, ह्याच्यामध्ये आपण हे कांदा, टमाटर आणि मिरची टाकून घ्यायचं। पाहू शकता माझ्या आईचे कांदा, टमाटर, मिरची कट केलेले किती मोठे मोठे कापलेत, म्हणजे ती असंच करते, जसं येईन तसं आपलं साधं सोपं सिंपल कटिंग असते तिची भाज्यांची। शेवटी आईच्या हाताची चव वेगळी, आईच्या हाताचं केलेले हर पदार्थ एक वेगळा आनंद असतो। ते कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं आणि थोडंसं याच्यामधला कच्चापणा नाहीसा झाला की मग आपण याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ, मसाला टाकून घेऊया। ही भाजी तुम्ही अशाच पद्धतीने लाल मसाल्याची सुद्धा करू शकते, फक्त कांदा टमाटरच परतून घ्यायचं। याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते, जास्त हळद टाकायचं नाही, कारण ही भाजी आपल्याला सुक्की बनवायची। थोडासा किंचित असा गरम मसाला टाकला आहे, त्यानंतर अर्धा चमचा इथे मी धना पावडर टाकते। आणि आता चवीनुसार मीठ आपण ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, म्हणजे कसं आपली जी मटकी आहे भिजवलेली त्याला चांगलं एकजीव होऊन जातात सगळे मसाले। आणि हलक्या हाताने मंद गॅसवर ह्याला मिक्स करून घ्यायचं। हळद, मीठ, मसाला, धना पावडर हे सगळं असं सुरुवातीलाच मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याला चांगलं परतून घेतलं की मग आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली मटकीची उसळ आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया। पाहू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे आणि सगळे फ्लेवर उतरलेले मसाल्याचे। कांदा, टमाटर, मिरची नरम सॉफ्ट झालेलं आहे, जास्त आता परतून नाही घ्यायचं। आता याच्यामध्ये लगेच आपण मटकी टाकून घेऊया। हे बघा स्वच्छ मस्त अशी ही मोड आलेली मटकीची उसळ टाकून घेतलेली आहे। ह्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। हवं तर थोडासा लसूण शेंगदाण्याचा अगदी थोडासा कूट ह्याच्यामध्ये टाकला तर अजूनही जास्त याची चव वाढेल। हे बघा मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं। खूप छान लागते मटकीची उसळ, म्हणजे प्रत्येक घरोघरी बनवल्या जाणारी ही उसळ आहे वेगवेगळ्या प्रकारे। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त आणि फक्त थेंबभर पाणी मी इथे टाकले, पाहू शकता। बाकी सगळी ही उसळ जी आहे ती आपल्या वाफेवरच शिजणार आहे। ही चिटकली जात होती त्यामुळं मी थोडंसं पाणी ओलावा दिला आहे। पूर्ण भाजी आपली आता ही वाफेवर तयार होईल। झाकण ठेवायचं, 2-3 वाफा द्यायच्या, गॅस लो ठेवायचा आणि खमंग चवदार अशी ही आपली मटकीची उसळ तयार होते। तर पाहू शकता नरम सॉफ्ट अशी ही मटकीची उसळ होत चाललेली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे 1-2 वाफा झाल्या की मग लगेच कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा मग वाफ द्यायची। पहिल्या स्टेजला अशी कोथिंबीर टाकून घेतली की सुंदर असं चव येते। हे बघा ही अशी टाकून घेतले की परत झाकण ठेवायचं मिक्स करून। झालं, आता अजून एक वाफ दिलेली आहे आणि सुंदर अशी आपली ही चवदार मटकीची उसळ तयार झालेली आहे। इतकी छान वाटते, पाहता क्षणी खायचं मन होतं। मटकीची उसळ मोकळी सुटसुटीत, अजिबात पाणी न टाकता फक्त वाफेवर केलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम याचा आस्वाद घ्यायचा। घरामध्ये मटकी असेल तर ती भिजवून ठेवायची 1 दिवस आणि छानपैकी धुवून स्वच्छ घेऊन मग सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची 1-2-4 तासासाठी, मग त्याला मोड येतात। तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही मटकीला मोड आणू शकता। आता आपली ही भाजी मटकीची उसळ तयार झालेली आहे। 2 मिनटासाठी घरातली लाईट गेली होती, त्यामुळे थोडासा
इफेक्ट कमी वाटत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि हे बघू शकता आता छानपैकी सुंदर अशी आपली ही मटकीची उसळ तयार झाली आहे खाण्यासाठी. इतकी भारी लागती, टेस्टी लागती, चवदार लागती. कांद्याची पात, लोणच्याची फोड, गरमागरम ज्वारीच्या भाकरी पोळीसोबत अप्रतिम लागती. खरं सांगते खूप हेल्दी अशी ही भाजी आहे मटकीची उसळ. टिफिनलासुद्धा तुम्ही खूप कमी वेळामध्ये ही भाजी बनवू शकता किंवा रात्री भाजीला काय सुचलं नाही तरीसुद्धा तुम्ही ही भाजी रश्श्याचीसुद्धा बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली सिंपल मोड आलेल्या मटकीची उसळ, ते पण पाणी अजिबात न टाकता बनवलेली आहे. आणि पाणी न टाकता बनवलेली, वाफेवर बनवलेली खूप चवदार असते. तर चला आता मी घेते खाऊन, मला लागली भूक. तुम्ही पण या सगळे खायला. असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबर करा मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.